नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शनधारकांना मिळेल ₹7,500 वाढ प्लस 3 वर्षाची सवलत योजना। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। EPFO पेन्शन 2025 आधुनिक काळात जीवन जगण्याचा खर्च सतत वाढत असल्यामुळे वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षा असणे खूप गरजेचे ठरले आहे। सेवानिवृत्तीनंतर नियमित कमाई थांबल्यामुळे पेन्शन हे अनेकांसाठी मुख्य उत्पन्नाचे साधन बनते। भारतात कोट्यवधी कर्मचारी संघटित क्षेत्रात काम करून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या विविध योजनांत योगदान देतात। या योजनांपैकी कर्मचारी पेन्शन योजना सेवानिवृत्तीनंतर मासिक उत्पन्न सुनिश्चित करते। यंदा सरकारने किमान पेन्शनची रक्कम वाढवून ती 7,500 केली असून पेन्शनधारकांसाठी 36 महिन्याची अतिरिक्त मदत देखील जाहीर केली आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनात आर्थिक स्थिरता येणार आहे। कर्मचारी पेन्शन योजना ही भारत सरकारच्या सामाजिक सुरक्षा योजनांपैकी एक आहे, जी मुख्यतः संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी आहे। या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर नियमित मासिक पेन्शन मिळते, ज्यामुळे त्याचे आर्थिक रक्षण होते। यामध्ये कर्मचारी आणि नियोक्ता दोघांचे योगदान असते, ज्यातून पेन्शन निधी तयार होतो। किमान 10 वर्ष योगदान केल्यावर कर्मचाऱ्याला पेन्शन मिळण्याचा हक्क प्राप्त होतो आणि काही परिस्थितीत 50 वर्षापासूनही पेन्शन सुरू केली जाऊ शकते। पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला कौटुंबिक पेन्शन मिळते आणि या योजनेचे संचालन EPFO द्वारे केले जाते। किमान पेन्शन वाढीचा ऐतिहासिक निर्णय। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने किमान पेन्शन रकमेमध्ये मोठी वाढ केली आहे। पूर्वी जिथे पेन्शन फक्त 1,000 रुपये मासिक होती, ती आता 7,500 रुपये मासिक करण्यात आली आहे। ही वाढ 7.5 पटीने असून पेन्शनधारकांसाठी आर्थिक सुरक्षिततेचा मोठा आधार ठरेल। आता ते दैनंदिन खर्च, औषधे आणि अन्नासाठी कुटुंबावर पूर्णपणे अवलंबून राहणार नाहीत। यासोबत महागाई भत्ता देखील पेन्शनमध्ये समाविष्ट केला जाईल, ज्यामुळे त्यांच्या क्रयशक्तीत कायमस्वरूपी संरक्षण मिळेल। या निर्णयामुळे अंदाजे 78 लाख EPS 95 पेन्शनधारक थेट लाभार्थी होतील। 36 महिन्याची मदत योजना। संस्थेने निवृत्तीवेतनधारकांसाठी 36 महिन्याची मदत योजना सुरू केली आहे। या योजनेत जर कोणत्याही कारणाने निवृत्तीवेतन वितरणात विलंब किंवा अडथळा आला तर रक्कम 36 महिन्यापर्यंत सुरक्षित राहील आणि नंतर ती हप्त्यामध्ये किंवा एका वेळी दिली जाईल। ही योजना खास करून दुर्गम भागामध्ये राहणाऱ्या किंवा प्रशासनिक अडचणीमुळे विलंब भोगणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांसाठी फायदेशीर आहे। पूर्वी निवृत्तीवेतन मिळण्यासाठी सरकारी कार्यालयामध्ये अनेक वेळा जावे लागे आणि तिथे दीर्घकाळ थांबावे लागत असे। आता ही प्रक्रिया मुख्यत्वे ऑनलाईन होईल। पेन्शनचा लाभ घेण्यासाठी आवश्यक बाबी। पेन्शन वाढीचा आणि मदत योजनेचा लाभ घेण्यासाठी EPFOने सर्व पेन्शनधारकांना काही महत्त्वाचे तपशील अद्ययावत करण्यास सांगितले आहे। सर्वप्रथम आपले बँक खाते अचूक आणि सक्रिय असावे, कारण पेन्शन थेट खात्यात जमा होते। दुसरे, आधार कार्ड पेन्शन खात्याशी लिंक असणे अनिवार्य आहे, ज्यामुळे ओळख पडताळणी आणि पेमेंट प्रक्रिया सोपी होते। तिसरे म्हणजे जीवन प्रमाणपत्र वेळेवर सादर करणे गरजेचे आहे, जे दरवर्षी नोव्हेंबरमध्ये करावे लागते। हे प्रमाणपत्र डिजिटल पोर्टल किंवा उमंग ॲपद्वारे सादर करता येईल किंवा जवळच्या EPFO केंद्रातूनही पूर्ण करता येते। सामाजिक न्याय आणि सुरक्षितता। ही ऐतिहासिक पेन्शन वाढ आणि मदत योजना केंद्र सरकार आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना यांच्या संयुक्त प्रयत्नांचा परिणाम आहे। या योजनेमुळे पेन्शनधारकांच्या आर्थिक सुरक्षिततेला बळ मिळेल आणि त्यांचे जीवनमान उंचावले जाईल। सरकार विश्वास ठेवते की आपल्या कार्यकाळात देशासाठी योगदान देणाऱ्यांना निवृत्तीनंतर सन्मान आणि सुरक्षित जीवनाचा अधिकार आहे। ही योजना सामाजिक न्याय आणि आर्थिक समावेशाला प्रोत्साहन देईल, ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे आत्मविश्वास वाढेल। या उपक्रमातून वृद्ध नागरिक अधिक सुरक्षित आणि समाधानी जीवन जगू शकतील। वृद्ध कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक स्थैर्य। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने नुकतीच पेन्शनधारकांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे। यानुसार किमान पेन्शन आता 7,500 रुपयेपर्यंत वाढवण्यात आली आहे। यामुळे निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे आर्थिक जीवन अधिक सुरक्षित होईल। शिवाय 36 महिन्याची सवलत योजना सुरू केली गेली आहे, ज्याचा थेट फायदा पेन्शनधारकांना मिळणार आहे। या योजनामुळे त्यांच्या दैनंदिन खर्चावरचा ताण कमी होईल। अनेक लोकांसाठी ही सुधारणा आर्थिक स्थैर्य आणि आत्मनिर्भरतेकडे एक पाऊल आहे। एकंदर पाहता ही घोषणा पेन्शनधारकांसाठी एक सकारात्मक आणि आशादायक बदल ठरेल। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।